ठाण्याची एक महत्त्वाची बातमी आहे। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग सोडत कार्यक्रमामध्ये गोंधळ झालाय। कार्यक्रमादरम्यान मनसेची घोषणाबाजी, आरक्षण लीक झाल्याचा मनसेचा आरोप आहे। माझे सहकारी कपिल राऊत आपल्या संपर्कात आहेत। कपिल, नेमका काय गोंधळ आहे, मनसेचा काय आरोप आहे? गडकरी रंगायतांमध्ये प्रभाग सोडतीचा हा कार्यक्रम सुरू होता, तिथे गोंधळ सुरू असल्याचं कळतंय। नक्कीच अजित, प्रभाग ठाणे महानगरपालिकेचा प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये सुरू आहे। तिथे मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे। आतमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे का ही जी प्रभाग समिती सोडत आहे ही लीक झाली होती, 3 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवरती फिरत होती, त्यामुळे भ्रष्टाचार झालेला आहे, सत्ताधारांनी किंवा महापौरांनी ते भ्रष्टाचार केलेले असे आरोप त्यांनी केलेले आहेत। त्याचबरोबर पालिकेचे अधिकारी ह्यात मिसळलेले आहेत, त्यामुळे ह्या सर्वांची चौकशी व्हावी आणि ही सोडत प्रक्रिया थांबवावी असे त्यांनी आरोप केलेले आहेत। एकंदरीतच यात किती तथ्य आहे हा शोधकार्याचा भाग असला तरी गोंधळ झालेला आहे इथे आणि सर्व मनसे कार्यकर्ते त्या हॉलमधून निघून गेलेले आहेत। या संदर्भात मनसे कार्यकर्ते अध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत, काही कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। धन्यवाद कपिल, या सगळ्या सविस्तर माहिती करता। आणखी सविस्तर ही बातमी आपण पाहणार आहोत। इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात, मात्र एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत। ब्रेक नंतर आणखी महत्त्वाच्या बातम्या। नगरसेवकांच्यावर हे 2 दिवस फिरतात, ही रचना ही कशी आली? नगरपालिकेतून आयुक्त कार्यालयातून हे कुठलं कसं जातं याचं उत्तर हे का देऊ शकत नाही? सगळी मिली भगत आहे, सगळी मिली लोकांना ह्यांना जे वॉर्ड पाहिजे ते वॉर्ड करून घेणार आणि लोकांच्या डोळ्यात धूळ करणार। म्हणून आमचा मनसेवरती विचार, आम्ही फक्त त्यांना विचारलं, आमच्या शहराध्यक्षांना आम्हाला लोकांना ताब्यात घेण्याचं काही काम नव्हतं, काय गरज आहे? आम्ही नागरिक विचारू शकत नाही काय झालं? नगरसेवक हे सन्मान्य सगळे यांच्याकडे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।